अशी भांडी आपल्याकडे भारतात का बरं बनत नाहीत, बायकांचे किती कष्ट वाचतील. त्यावेळेला नव्या व्यवसायाची कल्पना निळकंठ भोगले यांना सुचली. अरे वा, म्हणजे तेल तूप न वापरता असं काहीतरी आपल्याला बनवता येतंय. हा नवा शोध सुखावणारा होता. काही अशा गोष्टी व्यवसायात निर्माण झाल्या की ज्यामुळे हा ब्रँड भोगले परिवाराला बजाज या कंपनीला विकावा लागला. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. बहिणाबाईंचे हे शब्द अक्षरशः रोजच्या स्वयंपाकघरामधल्या कामांमधनं बायका जगत असतात. तव्याला चिकटणारी भाकरी म्हणजे सगळ्या महिला वर्गासाठी वैताग. हा वैताग कमी करणारा अस्सल मराठमोळ्या व्यावसायिकाचा ब्रँड म्हणजे निर्लेप. निर्लेप अर्थात नॉनस्टिकी भांडी पहिल्यांदा भारतात आणणारा हा ब्रँड. याच ब्रँडची कहाणी स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आजच्या आपल्या भागात. कोटिंग तंत्रज्ञानाचा भारतात पहिल्यांदा वापर करणारा हा ब्रँड 1968 साली तेव्हाचं औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगर इथे याचा जन्म झाला. मराठमोळे व्यावसायिक निळकंठ भोगले. त्यांचा पिढीजात स्टीलचा व्यवसाय होता. हॉस्पिटलसाठीची उपकरणं ही मंडळी तयार करून द्यायची. 1965 साली भारत पाकिस्तान युद्ध झालं. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने स्टीलच्या आयात निर्यातीवर बरीच सारी बंधनं घातली. आता भोगले कुटुंबियांचा व्यवसाय हा स्टीलशी निगडीत. तो व्यवसायच ठप्प झाला. त्यावेळेला करायचं काय? सतत नवीन आव्हानं घेण्याचं निळकंठ भोगले यांचं स्वप्न होतं. त्या काळी एक घटना अशी घडली. पॉलीटेट्राफ्लोरोइथेलिन नावाचा घटक वापरून नॉनस्टिकी भांडी बनवता येतील असा शोध किंवा अशा पद्धतीची चर्चा सर्वत्र सुरू होती. आपल्याला या संदर्भात काही करता येईल का या दृष्टीने निळकंठ भोगले यांनी प्रयत्न सुरू केले. 1966च्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण काहीतरी वेगळं बनवूया हा विचार त्यांच्या डोक्यात आला. त्या दरम्यान भारत सरकारने स्टीलच्या आयात निर्यातीवरची बंदी काढून टाकली होती. पण मूळ व्यवसायाकडे परत जाण्यापेक्षा हे नवीन काहीतरी आपण ट्राय करून बघूया असं निळकंठ भोगले यांना वाटलं. या दरम्यान आणखीन एक महत्वाची घटना घडली. औरंगाबाद मधले एक सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ अमेरिकेतनं येताना नॉनस्टिकी भांडी घेऊन आले. त्या भांड्यांमध्ये हेच पॉलीटेट्राफ्लोरोइथेलिन वापरलं जातं हे जेव्हा निळकंठ भोगलेंना कळलं आणि ते हृदयरोग तज्ञ म्हणाले, अशी भांडी आपल्याकडे भारतात का बरं बनत नाहीत, बायकांचे किती कष्ट वाचतील. त्यावेळेला नव्या व्यवसायाची कल्पना निळकंठ भोगले यांना सुचली आणि तोच हा व्यवसाय निर्लेप अर्थात नॉनस्टिकी भांड्यांचा. या निर्लेप नावाची सुद्धा एक गंमत आहे. निर्लेप म्हणजे ज्याच्यावर कुठलीही पुटं, कोणत्याही गोष्टीचा थर साठत नाही अशी गोष्ट निर्लेप. निळकंठ भोगले सगळ्या भावंडांमध्ये आईचे जरा जास्तच लाडके होते. त्यामुळे आईने कधी गुपचूप या आपल्या लाडक्या लेकाला काही खायला दिलं तर ते आपल्या भावंडांसोबत वाटून खायचे. आई म्हणायची, अजिबात स्वार्थी नाहीये माझा लेक, अगदी निर्लेप आहेस बाबा. त्यामुळे भविष्यात जेव्हा निळकंठ भोगले यांनी हा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं तेव्हा त्यांची बहीण इंदिराबाई वैशंपायन यांनी या ब्रँडला नाव दिलं निर्लेप. ब्रँड अस्तित्वात आला. पण मुळात अशा प्रकारची भांडी वापरायची कशी आणि का हेच लोकांना माहिती नव्हतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निळकंठ भोगले यांचा खूप जवळचा परिचय होता आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून भारतभरात विशेष करून महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा त्यांनी आयोजित केल्या की ही भांडी वापरायची कशी. कोल्हापूरमधला एक किस्सा सांगावासा वाटतोय. प्रात्यक्षिक सुरू होतं की ही भांडी नॉनस्टिकी भांडी कशी वापरायची. सगळं दाखवून झाल्यानंतर एक आजीबाई उठल्या आणि म्हणाल्या, नाही ते सगळं ठीक आहे हो, पण याच्यात तेल कधी घालायचं. मग निळकंठरावांनी त्यांना समजावून सांगितलं की आजी, इथं भाजी किंवा डोसे बनवण्यासाठी तेल तूप वापरायची गरज नसते. आणि मग ग्रामीण भागातल्या स्त्रियांसाठी तर अरे वा, म्हणजे तेल तूप न वापरता असं काहीतरी आपल्याला बनवता येतंय हा नवा शोध सुखावणारा होता समस्त महिला वर्गासाठी. आणि त्यातून मग निर्लेपची परंपरा निर्माण झाली. निर्लेपची भांडी घराघरात येऊ लागली. कालांतराने कुठल्याही चांगल्या गोष्टीची जशी कॉपी होते तशीच निर्लेपची कॉपी होऊन इतर अनेक ब्रँड बाजारामध्ये आले. पण निर्लेपचं वैशिष्ट्य असं
की आज ब्रँड कोणताही असो, बायका दुकानात गेल्यानंतर जरा निर्लेप दाखवा असंच म्हणतात. नॉन स्टिकी भांड्यांसाठी निर्लेप हा एक शब्द तयार झाला, त्याला एक पर्याय तयार झाला. हेच या ब्रँडचं सगळ्यात मोठं यश असं म्हणता येईल. स्त्रिया हा निर्लेपचा सगळ्यात मोठा ग्राहक वर्ग. आजी बरोबर येणारी नात हे निर्लेपचं हक्काचं ग्राहक. कारण ती मुलगी आपल्या आजीला ती भांडी घेताना पाहायची व मोठी झाल्यानंतर तिच्या घरात पण निर्लेपचीच भांडी यायची. पण मधल्या काळात एक प्रवाद निर्माण झाला की यामध्ये वापरलं जाणारं स्टील हे आरोग्याला हानिकारक असतं. त्यावेळेला भोगले परिवाराने सगळ्यांना हे शास्त्रीयदृष्ट्या पटवून दिलं की औषधांमध्ये जितकं नगण्य स्टील असतं तेवढंच या भांड्यांमध्ये वापरलं जातं आणि त्याचा होणारा दुष्परिणाम हा फार कमी आहे. त्यानंतर हा ब्रँड पुन्हा झळाळत राहिला. समस्त स्त्री वर्गाला सोयीची होतील अशी भांडी तयार करत राहिला. काळ बदलला, गणितं बदलली आणि त्यामुळे निर्लेपची गणितं बदलत असताना काही अशा गोष्टी व्यवसायात निर्माण झाल्या की ज्यामुळे हा ब्रँड भोगले परिवाराला बजाज या कंपनीला विकावा लागला. आज निर्लेपची भांडी बाजारामध्ये उपलब्ध आहेत, पण मराठमोळ्या भोगले परिवाराने निर्माण केलेल्या या ब्रँडची मालकी बजाजकडे जाऊन पोहोचलेली आहे. आपल्या अस्तित्वाची 50 वर्ष साजरी करत असताना हा ब्रँड दुसऱ्या एका मोठ्या ब्रँडला विकला जाणं खरंच थोडंसं वेदनादायी आणि विशेष करून मराठी माणसासाठी त्रासदायक. कारण एका मराठमोळ्या व्यावसायिकाने निर्माण केलेला हा ब्रँड त्या काळामध्ये युनिक होता, वेगळा होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांचे कष्ट खूप हलके करणारा होता. आज निर्लेपच्या फक्त आठवणी मनामध्ये आहेत. अर्थात निर्लेपची भांडी घेणारा आजही मोठा ग्राहक वर्ग बाजारात आहे, पण त्याच्याशी असलेली मराठी नाळ मात्र तुटलेली आहे. निर्लेप पहिलं भांड तुमच्या घरात कधी आलं होतं आठवतंय? निर्लेप भांड्याने तुमचा फराळ, तुमचा स्वयंपाक कसा सोपा केला आठवतंय? या सगळ्या आठवणी आमच्यापर्यंत पोहोचवा कमेंट बॉक्समधनं. याशिवाय आणखीन दुसऱ्या कुठल्या ब्रँडबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला नक्की सांगा कमेंटमधनं. आमचं हे चॅनल, आमचे हे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतायत नक्की प्रतिक्रिया द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता मात्र वेळ झाली आहे स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट आजच्या भागात इथंच थांबण्याची. रश्मी वारंगकडून आपल्या सगळ्यांना टाटा, बाय बाय, राम राम. पुढच्या भागामध्ये नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.